सर भीमानाय शुभदेव शुभ कर। जय भीम जय भीम नाम की जय हे। संविधान देश लिखिता राम जी पिता सकपाल कुळात तेजस 14वे रत्न ज्ञान सागरा वंदन तुझला चरणी नमवितो माता तव समजगिया नाहो हक्क सुख प्राणिया दिला जाळे भ्रष्ट मनोला जय भीम तारक तुम हो बुद्ध धम्म देयक जीवना जय हे बुद्ध हे भीम हे जय जय भीम बुद्ध हे डॉक्टर आंबेडकर की जय डॉक्टर आंबेडकर की जय। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। जे रामपुरातून जे आदेश आले, जी प्रवचन मालिकांनी प्रत्येक केंद्रामध्ये राबवत आहे आणि त्या प्रवचन मालिकेचा आजचा विषय आहे। या विषयावर आजचे प्रवचन करणार आहेत अमरावती जिल्ह्याचे कार्यकारी सचिव आदरणीय राहुलजी शेंडे सर यांना विनंती करतो आजचा विषय आणि इथे उपस्थित सर्व उपासक उपासिका त्यांना पुन्हा एकदा सगळ्यांनी जय हिंद जय। राज्य शाखा केंद्र शाखा प्रवचन मालिका राबवत असते दरवर्षी आणि या प्रवचन मालिकेमध्ये वेगवेगळे हे विषय दिले जातात आणि त्यानुसार मग त्याची अंमलबजावणी ही संपूर्ण देशामध्ये केल्या जाते। ज्या ज्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा आहेत त्या ठिकाणी त्या विहारातून हे प्रवचन मालिका राबवल्या जातात। आणि ही प्रवचन मालिका म्हणजेच काय की दुसरं तिसरं काही नसून ही भारतीय जो बौद्ध धर्म आहे त्या बौद्ध धर्माची आचारसंहिता काय आहे, कशा प्रकारे माणसाने वागावं आणि बौद्ध धर्माचं तत्वज्ञान हे या प्रवचन मालिकेमधून सांगितलं जातं। तर आजचा हा विषय आहे हे भारतातील बौद्ध लेण्या, शिलालेख, स्तंभलेख अशा प्रकारचा हा आजचा एक विषय आहे। तर भारतातील ज्या बौद्ध लेणी आहेत ह्या बौद्ध लेणी वास्तुकला, शिल्पकला आणि बौद्ध धर्माचा इतिहास सांगणारी ही महत्वाची ठिकाण आहेत। महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लेण्या आहेत, जसे की अजिंठा आहे, वेरूळ आहे, कान्हेरी आहे, जुन्नर आहे, नाशिक आहे। या ठिकाणी अनेक अशा बौद्ध लेण्या आहेत। त्या प्राचीन भारतामध्ये ज्या लेणी या ठिकाणी कोरलेल्या असून त्यामध्ये लेण्यामध्ये प्रामुख्यानं 3 भाग पडले जातात। एक आहे चैत्य, दुसरा आहे वीरगृह। हे कशासाठी तर त्या ठिकाणी प्रार्थना किंवा उपासना करण्यासाठी बनवलेलं एक मोठं असं सभागृह असेल। आपण जर अजिंठ्याला गेलो त्याचा उपयोग ज्याला आपण चैत्य म्हणतो त्या चैत्याचा उपयोग प्रार्थना करण्यासाठी ते एक सभागृह। दुसरं आहे बौद्ध विहार। त्यामध्ये आता हे विहार कशासाठी तर आपले जे पूजनीय बौद्ध भिक्षू आहेत या बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी आणि त्यांना अभ्यास करण्यासाठी हे त्या ठिकाणी विहाराचे निर्माण केले। आणि तिसरं आहे स्तूप। आता हा स्तूप होते किंवा त्यांचे जे प्रतीक होते ते त्या प्रतीकावर त्या ठिकाणी स्तूपाची ही रचना केलेली आहे। तर अजिंठा वेळेस जर आपण अजिंठ्याची लेणी पाहिले तर इसवी सन पूर्व
दुसऱ्या शतक ते 5व्या शतकापर्यंत त्या अजिंठा लेणीची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. बौद्धाची लेणी आहे त्या ठिकाणी, हिंदूची त्या ठिकाणी लेणी आहे. नंतर कारले भाजे लेणी आहे जे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आता इथल्या ज्या लेणी आहेत या हिनयान काळातील अतिशय जुन्या आणि प्राचीन कोरीव काम केलेल्या अशा त्या लेण्या आहेत. या नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर रोडवर असणारी त्या ठिकाणी सुद्धा प्राचीन लेणी आहेत. कान्हेरी मुंबई ज्याला बोरिवली जवळ त्या ठिकाणी सुद्धा बौद्ध लेण्या आहेत. आता या भारतातील जे बौद्ध लेणीचा जर इतिहास आपण वास्तू या कलेचा एक नमुना आहे. भारतामध्ये साधारणतः 1500 पेक्षा जास्त लेण्या आहेत आणि या 1500 लेण्यापैकी 1200 लेण्या या बौद्ध लेणी आहेत आणि उरल्या 500 लेणी, या 500 लेणीमध्ये 200 लेणी ज्या आहेत त्या जैन धर्मीयाच्या आहेत आणि 300 ज्या लेणी आहेत त्या हिंदू धर्मीयाच्या आहेत की ज्या लेण्या ज्या पूर्वीच्या काळी बौद्धच लेण्या होत्या, परंतु नंतर जसा बौद्ध धर्माचा नाश झाल्यानंतर त्या लेण्यांवर, विहारांवर, मठांवर या चातुर्वर्ण्यवादी लोकांनी, ब्राह्मणी व्यवस्थेने त्याच्यावर कब्जा केला आणि त्या एक हिंदू लेण्या म्हणून आता स्तंभलेख आणि शिलालेख. आता जर आपण या स्तंभलेख याचा जर विचार केला, शिलालेखाचा जर विचार केला तर सम्राट अशोकाच्या पूर्वी भारतात कुठेही शिलालेख स्तंभलेख नव्हता. मग या शिलालेखाची म्हणजे सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी संपूर्ण भारतामध्ये 84,000 स्तूप, लेणी, मठ त्या ठिकाणी बांधलेल्या लेण्या कोरलेल्या आहेत. तर शिलालेख जे आहेत या शिलालेखाची सम्राट अशोकांना कल्पना कशी सुचली. आपल्या इकडे तर कुठेच नव्हतं. भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी सम्राट अशोकाच्या पूर्वी हे शिलालेख नाही, स्तंभलेख नाही. तर त्यांना जे संकल्पना सुचली तर ती संकल्पना आहे पारसी पोलिओ या ठिकाणी एक त्यांना शिलालेख सापडला. पारसी पोलिओ म्हणजे आता इकडे जे पर्शियन राज्य आहे ज्याला आज आपण पारसी लोक म्हणतो, जे इराणमध्ये आहे त्या ठिकाणी तिथे स्तंभलेख सापडले. आता ते स्तंभलेख कसे होते, त्या स्तंभलेखावर त्या काळातले जे काही राज्य होते तिथले त्या राजांनी त्या स्तंभलेखावर काय लिहिलं, फक्त त्यांच्या राज्याच्या सीमा की आपले किती राज्य आहेत ते त्यांचे जवळपास 22 राज्य होते. किती? 22 राज्य. त्या 22 राज्यामध्ये भारतातले काही प्रांताचा त्यामध्ये समावेश आहे अशा त्यांनी ते होते आणि ते अतिशय सुंदर असे ते स्तंभलेख होते. पण सम्राट अशोकांना असं वाटलं की जर त्या देशामध्ये एवढे सुंदर स्तंभलेख आहेत, शिलालेख आहेत, मग आपल्याही देशात का असू नये. आणि मग त्या शिलालेखाचा उपयोग कशासाठी करायचा, तर बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी करायचा. तर जवळपास 14 शिलालेख आपल्या या देशामध्ये त्यांना सापडले, सम्राट अशोकाने उभारलेले आहेत. तर ते शिलालेखचा शोध सुद्धा नंतर त्याच काळात म्हणजे जेव्हा इंग्रजांनी लावला, इंग्रज संशोधकांनी लावला, तर पहिला शिलालेख आहे शहाबाजगडी. तो एक खरोष्टी भाषेमध्ये लिहिलेला आहे. त्याचा शोध लागला 1836 मध्ये जे पेशावर या ठिकाणी आहे. दुसरा आहे मानसेहरा, हा या ठिकाणी शिलालेख आहे. त्याचा शोध लागलेला आहे 1889 मध्ये. तो हजारा या ठिकाणी आहे. तिसरा शिलालेख आहे गिरिनार, तो ब्राह्मी भाषेत आहे. तो 1822 मध्ये काठियावाड या ठिकाणी सापडलेला आहे. चौथा आहे येरगुडे, तो त्याचा शोध लागला 1976 मध्ये. तो कर्नूल मध्ये आहे. नंतर आहे जौगड, हा याचा शोध 1850 मध्ये लागला, जो गंजाम या ठिकाणी आपल्याच देशामध्ये आहे. नंतर सोपारा या ठिकाणी एक शिलालेख सापडला, तो त्याचा शोध लागलाय 1882 मध्ये, थाना या ठिकाणी ते आहे. आणि नंतरचा शिलालेख आहे धौली, हा आहे याचा शोध लागला 1837 मध्ये पुरी.
आता हे जे सगळे शिलालेख आहेत हे सगळे शिलालेख इसवी सन पूर्व 2ऱ्या ते 6व्या शतकापर्यंत त्याची निर्मिती झाली. परंतु कालांतरानं हे सगळे शिलालेख, लेण्या, स्तंभलेख हे काय होते जमीनच्या उरामध्ये गाडल्या गेले, काही नष्ट केल्या गेले. तिथे त्याची देखभाल नसल्यामुळं सगळं जंगल झाडीमध्ये लपले गेले. जेव्हा इंग्रज अधिकारी आपल्या देशात आले, संशोधक आले आणि त्यांनी मग ह्या सगळ्या लेण्या, सारनाथ जे रस्ते, अजिंठा, वेरूळ आहे, बौद्धगया आहे, हे सगळ्यांचा शोध त्यांनी तो लावलेला आहे. तर या शिलालेखावर पहिला जो शिलालेख आहे या शिलालेखावर सम्राट अशोकांनी काय लिहिलं? त्यांनी काही त्याच्या राज्याचं नाव लिहिलं नाही, तर त्या शिलालेखावर लिहिलं प्राण्यांची हिंसा करू नये, संदेश आहे. दुसरं, समाजामध्ये जे काही कर्मकांड असतील, यज्ञयाग असतील, यामध्ये होमहवन होत होते त्या काळात, यामध्ये असंख्य अशा प्राण्यांची हिंसा केल्या जात होती, त्याला बळी दिल्या जात होतं. त्यावर त्यांनी प्रतिबंध आणला की कोणत्याही प्राण्यांचा बळी देऊ नये, हिंसा करू नये, अशा प्रकारे त्यांनी केले. आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं त्यांनी त्या शिलालेखावर त्यांनी कोरून ठेवलं. आणि जे बुद्ध वचन होते त्या बुद्ध वचन आणि त्यांची जी शिकवण होती ते या सम्राट अशोकाने त्यांच्या प्रत्येक शिलालेखावर त्या ठिकाणी लिहिलेली होती. आपल्या त्यासाठी त्यांनी 4 भाषेचा उपयोग केला. किती? 4 भाषा उपयोग केला. 4 लिपींचा उपयोग केला. भाषा मात्र एकच होती, प्राकृत, आणि फक्त लिप्या मात्र त्यांनी वेगवेगळ्या होत्या. दुसरा जो शिलालेख आहे त्या दुसऱ्या शिलालेखामध्ये त्यांनी की लोकांचं कल्याण करण्यासाठी काय कार्य आपल्याला करता येईल, राज्याच्या आज्ञा त्याच्यावर होत्या, लोकांचं कल्याण झालं पाहिजे. त्यानंतर 3रा आणि 4था जो लिहिलं होतं शिलालेख त्यावर फक्त धम्मासंबंधीच्या आज्ञा ज्या असतील, धम्माचे जे नियम आहेत ते धम्माचे नियम, रज्जूची नियुक्ती कशा प्रकारे करायची हे सगळे त्या शिलालेखावर आहेत. महामंत्री याची नेमणूक कशी करायची हे सुद्धा त्याने वर्णन केले. 5व्या याच्यामध्ये त्यांनी धम्म महापात्र यांच्या नियुक्तीचे आदेश त्या ठिकाणी दिले आहेत. आत्मसंयमाचं संरक्षण कसं करायचं, आत्मसंयमाचे शिक्षण ठेवलं. 9व्या शिलालेख मध्ये त्यांनी सच्ची भेट, शिष्टाचाराची व्याख्या त्या शिलालेखावर कोरलेली आहे. आणि 10व्यामध्ये राजा व अधिकारी यांनी नेहमी प्रजेच्या हिताची चिंता करावी अशा प्रकारचे एक त्यांनी त्या शिलालेखावर कोरून ठेवलेलं आहे. आता 11वा जो शिलालेख आहे या 11व्या शिलालेख मध्ये काय आहे तर त्यामध्ये धर्मनीतीची व्याख्या केलेली आहे. विशेषतः त्यांनी स्त्री ज्या भिक्षुणी आहेत त्यांची नेमणूक कशा प्रकारे करावी याची सुद्धा त्यामध्ये आहे. 13वा जे त्यांचा शिलालेख आहे त्या लेखामध्ये जे कलिंग युद्ध झालं होतं की ज्यानंतर त्यांचं मन परिवर्तन होऊन त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला. संपूर्ण बौद्ध धर्माला राजाश्री मिळाला आणि बौद्ध धर्माचा प्रचार नुसतं भारतातच नाही तर भारताच्या बाहेरही जे काही देश असतील, श्रीलंका आहे, जपान आहे, थायलंड आहे, इंडोनेशिया आहे, कॅनडा आहे, म्हणजे संपूर्ण आशिया खंडामध्ये या बौद्ध धर्माचा प्रचार केला. त्यासाठी त्यांनी आपल्या मुलीला पण दीक्षा दिली आणि धर्मप्रचारक म्हणून वेगवेगळ्या देशामध्ये त्यांनी पाठवलेलं आहे. नंतर आहे 14वा शिलालेख. त्या 14व्या शिलालेख मध्ये त्यांनी लोकांनी धार्मिक जीवन कसे जगावे याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. असा हा सम्राट अशोकाने आपल्या संपूर्ण देशामध्ये शिलालेख लेणी यांची निर्मिती केली. एकदम तसं जर पाहिलं की सम्राट अशोकाचे शिलालेख म्हणजेच त्याचं संविधान. सम्राट अशोकाचे शिलालेख म्हणजेच त्याचं संविधान. एका शिलालेखावर त्यांनी बोललंय की जसं की प्राण्यांची हिंसा केली किंवा एखाद्याने चोरी केली तर त्याला कोणता शिक्षा द्यावी. मग
तो गुन्हेगार, तो अपराधी कोणत्याही जाती, धर्माचा, पंथाचा, लिंग, वंशाचा असो, त्याच्या वर कसल्याही प्रकारची भेदभाव न करता त्याला शिक्षा द्यायची. म्हणजे जसं आज आपल्या या संविधानामध्ये कायद्यापुढे प्रत्येक माणूस कसा आहे, समान आहे, ती त्या काळी सम्राट अशोकांनी आपलं ते प्रत्येक माणूस हा कायद्याप्रमाणे समान आहे, सगळ्यांना शिक्षेची तरतूद ही सारखीच असावी अशा प्रकारे सम्राट अशोकांनी त्यांच्या जे 84,000 या ठिकाणी त्यांनी आपल्या स्तूप, चैत्यस्तूप, विहार निर्माण केली, त्यामधून संदेश त्याने दिला. अजून एक असं सांगता येईल की त्यांनी जे हे शिलालेख वगैरे लिहिले, स्तंभलेख लिहिले, त्यामध्ये त्यांनी ज्या भाषा वापरल्या त्या भाषा होत्या खारोष्टी भाषा, दुसरे आर्यमाईक भाषा, लॅटिन भाषा. आता लॅटिन भाषा ही कोणाची, ग्रीकाची. जेव्हा त्यांनी त्या ग्रीकमध्ये प्रसार केला, आता प्रसार केल्यानंतर आता तिथे काही आपली अर्धमार्गी प्राकृत भाषा नाही, मग त्या देशाची भाषा कोणती, तर लॅटिन भाषा आहे. मग त्या लॅटिन भाषेमध्ये सुद्धा त्या देशामध्ये त्यांनी आपले स्तंभ त्या ठिकाणी उभारले. आता लॅटिन भाषेतील त्या ठिकाणी शब्द धम्मच होता. आता धम्म या शब्दाचा त्या ठिकाणी अर्थ सांगितलाय, युसेबिरिया हा शब्द त्यांनी धर्मासाठी त्या ठिकाणी वापरलाय. आणि युसेबिया याचा अर्थ होतो नैसर्गिक सदाचार, सदाचरण. म्हणजे जे धम्म, बौद्ध धम्माची जी तत्व होती, बौद्ध धम्माची तत्व या सम्राट अशोकांनी आपल्या या शिलालेखामधून, स्तंभलेखामधून उभारलेले आहेत. अशा प्रकारे सम्राट अशोक आणि त्यांनी संपूर्ण देशभर, संपूर्ण जगात म्हणायला हरकत नाही की त्यांनी या शिलालेखाच्या माध्यमातून, लेण्याच्या माध्यमातून, स्तंभलेखाच्या माध्यमातून या बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला. या त्यांचा जो काळ आहे तो दलाचा, समता सैनिक दलाचा एक साहेब